नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विषय इतिहास आणि राज्यशास्त्र पूर्व परीक्षेची 3 प्रश्नपत्रिका बघत आहोत. त्या अगोदर ज्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा. गुण आहे 40, वेळ आहे 2 तास. प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पुढील विधाने पूर्ण करा. आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ डॅडेस याने लिहिला. कार्ल मार्क्स, मायकेल फुको, लुसिया फेबर, व्हॉल्टेअर. कोणी लिहिलं ते तुम्हाला लिहायचे आहेत. दुसरा आहे, भारताचे राष्ट्रीय अभिलेखकार डॅडेस येथे आहे. दिल्ली, कोलकाता, चेन्नई, मुंबई. कुठे आहे ते तुम्हाला ते लिहायचे आहेत. महाबळेश्वर जवळील भिलार हे डॅडेस गाव म्हणून प्रसिद्ध आहे. वनस्पतींचे, आंब्यांचे, किल्ल्यांचे, पुस्तकांचे. कशावरून प्रसिद्ध आहे ते तुम्हाला ते लिहायचे आहेत. आणि पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून लिहा. हे 4पैकी कोणती चुकीची जोडी ते तुम्हाला ओळखून लिहायचे आहेत. आणि ह्या 4पैकी कोणती चुकीची जोडी आहे ते तुम्हाला लिहायचे आहेत. आणि हे 4पैकी कोणती चुकीची जोडी आहे ते तुम्हाला लिहायचे आहेत. आणि प्रश्न दुसरा आहे, दिलेले संकल्पना चित्रे पूर्ण करा. कोणते 2? भारतातील जागतिक नैसर्गिक वारसा स्थळे. काझीरंगा राष्ट्रीय उत्पादन, पश्चिम घाट. हे तुम्हाला 2 लिहून दिलेले ऑलरेडी. आणि तुम्हाला हे दोन तुम्हाला भरायचे आहेत. आणि प्लीज मित्रांनो, जास्तीत जास्त चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. आणि तुम्हाला कुठल्या विषयाची पाहिजे असेल प्रश्नपत्रिका ते पण तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि दुसरा आहे, बैठे खेळ. बैठे खेळ तुम्ही कोणकोणते बैठे खेळ तुम्ही खेळू शकता ते तुम्हाला ते लिहायचे 4. आणि पर्यटनाचे प्रकार. पर्यटनाचे तुम्हाला प्रकार लिहायचे तिथे. आणि आहे, थोडक्यात टिपा लिहा. कोणते 2? गुण आहे 4. पहिल्या, वसाहतवादी इतिहास लेखन, मनोरंजनाची आवश्यकता, खेळ वा चित्रपट. आणि प्रश्न तिसरा आहे, पुढील विधानाचं कारण स्पष्ट करा. कोणतेही 2? पहिला आहे, मायकेल फुको यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व म्हटले आहे. दुसरा आहे, जागतिक वारसाचे पदास पात्र ठरणारी स्थळे, परंपरा यांची यादी युनेस्कोद्वारे जाहीर केली जाते. आणि तिसरा आहे, चित्रकथीसारख्या नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या परंपरेचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे आहे. आणि चौथा आहे, अभिलेखागारे व ग्रंथालये, नियतकालिके आणि इतर प्रकाशने प्रसिद्ध असतात. असे तुम्हाला पुढील विधाने सकारात्मक स्पष्ट करायचे. कोणते 2? गुण आहे 4. आणि प्रश्न चौथा आहे की दिलेल्या उताराचे वाचन करून खाली प्रश्नांची उत्तरे लिहा. उतारा मी उतारा इथे दिसते तुम्हाला, ते तुम्ही काळजीपूर्वक वाचून घ्या. बघा मित्रांनो, इथपर्यंत उतारा आहे. आणि प्रश्न पहिला आहे की दशावतारी नाटके या कोणत्या राज्यातील लोकनाट्याचे प्रकार आहे. आणि दशावतारी नाटकाच्या सुरुवातीला सूत्रधार कोणाला आवाहन करतो. तिसरा आहे, दशावतारी नाटकाच्या सादरीकरणाचे स्वरूप स्पष्ट करा. असे तुम्हाला उतारावरून खाली प्रश्नांची उत्तरे लिहायची तुम्हाला त्या उतारामध्ये शोधून. बघा, हा उतारा होता इथपर्यंत. आणि हे 3 प्रश्न तुम्हाला दिलेल्या उताराच्या खाली. 5वा आहे की पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कोणते 2? गुण आहे 6. पहिला आहे, मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय. आणि दुसरा आहे, आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची वैशिष्ट्ये कोणती. आणि कला क्षेत्रात व्यवसायाच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत हे स्पष्ट करा. आणि वृत्तपत्रांच्या इतिहासातील केसरी व मराठा या वृत्तपत्राचे महत्त्व. अशा प्रकारे तुम्हाला कोणते 2 सविस्तर उत्तर लिहायचे 4 मार्कसाठी आहे. आणि प्रश्न 6वा, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. भारतात 150 वर्षे पूर्ण झालेल्या सर्व स्त्री पुरुषांना मतदानाचा अधिकार मिळाला आहे. 15, 18, 21, 25. दुसरा आहे, स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून डॅडेस यांची नेमणूक झाली. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सुकुमार सेन, TN सेशन, नीला सत्यनारायण. कोण झाले ते तुम्हाला लिहायचे आहे इथे. आणि प्रश्न 7वा आहे, पुढील विधाने चूक बरोबर ते सकारात्मक स्पष्ट करा. कोणते 2? गुण आहे 4. पहिला, माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता वाढली आहे.
राजकीय पक्ष या सामाजिक संघटनाच असतात. जमातवादाने देशाचे फारसे नुकसान होत नसते. अशा प्रकारे तुम्हाला पुढे जाण्यात चूक आहे तर काय चूक आहे, काय बरोबर आहे ते तुम्हाला सकारान उत्तर लिहायचे आहे. ते 2 विचारलेले तुम्हाला दिलेला 3 पैकी जो तुम्हाला 2 जमत असेल ते तुम्ही लिहून घ्यायचे. 4 मार्कासाठी विचारलेले आहेत. आणि प्रश्न 8वा आहे, पुढील संकल्पना स्पष्ट करा. कोणते एक गुण आहे 2. पहिला आहे की राष्ट्रीय पक्ष आणि दुसरा आहे माहितीचे अधिकार. तुम्हाला 2 पैकी जे एक पुढील संकल्पना जमत असेल ते तुम्ही लिहून घ्यायचे. 2 मार्कासाठी विचारलेलं आहे ते. बाहेर दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. कोणती एक गुण आहे 2. महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष शिवसेना आहे. शिवसेना इथे तुम्हाला ऑलरेडी दिलेला आहे लिहून, आणि तुम्हाला 4 इथे लिहायचे आहेत. 2 मार्कासाठी विचारलेले आहेत. आणि प्लीज मित्रांनो, जास्तीत जास्त हा चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. आणि दुसरा पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. लोकशाही मूल्ये कोणकोणते आहे ते तुम्हाला इथे तुम्हाला लिहायचे आहे. आणि प्रश्न 9 आहे की पुढील प्रश्नांचे थोडक्यात उत्तर लिहा. कोणती एक गुण आहे 2. पहिला आहे की मतदानासाठी कोणत्या अटी निश्चित करण्यात आल्या आहेत. आणि दुसरा आहे पर्यावरण चळवळीचे कार्य स्पष्ट करा. तुम्हाला पुढील प्रश्नाचे हे जे तुम्हाला 2 प्रश्न दिलेले आहेत त्यापैकी तुम्हाला एक थोडक्यात उत्तर लिहायचे. तुम्हाला 2 मार्कासाठी विचारलेले आहेत. आणि अशा प्रकारे इथे प्रश्नपत्रिका इयत्ता 10वी पूर्व परीक्षा विषय इतिहास आणि राज्यशास्त्रची संपलेली आहेत. आणि तुम्हाला कुठल्याही विषयाची पाहिजे असेल तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जास्तीत जास्त हा चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. थँक्यू.